नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील राजपूत, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. मित्रो, आज आपण राज्यशास्त्र विषयाचे SYBAचे सेमिस्टर 4चे लेक्चर घेणार आहोत. सेमिस्टर 4मध्ये मेजर विषय आहे मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट, जे आधुनिक भारतीय राजकीय विचार. यामध्ये आपण महात्मा गांधींचे राजकीय आणि सामाजिक कल्याणाचे विचार यामध्ये पाहणार आहोत. महात्मा गांधींच्या राजकीय आणि सामाजिक कल्याणाचे विचार पाहताना आपण थोडक्यात गांधीजींबद्दल माहिती करून घेऊ. गांधीजींबद्दल सांगायचं म्हटलं तर भारतीय राजकारणाला सर्वाधिक प्रभावित करणारे नेते म्हणून गांधीजींकडे ओळखले जाते. गांधींची हत्या होऊन आज 7 दशकांपेक्षा अधिक कालावधी लोटलेला असला तरीसुद्धा त्यांचा विचार आणि कार्याची मोहनी आजही जगात कमी झालेली नाही आहे. प्रामुख्याने 1920 ते 1947 हा कालखंड भारतीय राजकारणात गांधीयुग नावाने ओळखला जातो. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनला गेले. 1891 इंग्लंडहून त्यांनी बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात आले. परत त्यांनी मुंबईमध्ये काही काळ वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि त्या वकिलीच्या व्यवसायात एका खटल्यानिमित्त त्यांना दक्षिण आफ्रिकेत जाण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेतील रंगभेदी श्वेतवर्णीय राजवटीने रंगभेदाच्या आधारावर भारतीयांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार चालवला होता. या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी आणि भारतीयांना संघटित करून त्यांना लढण्याची दीक्षा देण्यासाठी त्यांनी प्रामुख्याने नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना करून त्या ठिकाणी सत्याग्रहाची सुरुवात केली. त्यानंतर 30 मे 1910 रोजी गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत स्टॉलस्टॉय फार्म नावाची स्थापना केली. यामध्ये भारतीयांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र सुरू केले. दक्षिण आफ्रिकेत त्यांनी 20 वर्षे वास्तव्य केले आणि त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानले. त्यानंतर 1914 जेव्हा ते भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रथम खेडा जिल्ह्यातील साबरमती असेल, बिहारमधील चंपारण येथील निळी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाच्या निवारणासाठी लढा दिला आणि टिळकांच्या मृत्यूनंतर 1920 साली केलेल्या असहकार चळवळीचे नेतृत्वसुद्धा त्यांनी केले. हिंदू मुस्लिम एकता यासाठी खिलाफत चळवळ सुरू केली. 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रा सुरू केली. 1942 साली चले जाव आंदोलनाची घोषणा केली. कॅबिनेट मिशन योजनेनुसार हंगामी सरकारची स्थापना झाली. पाकिस्तानच्या मागणीवरून भारताचे विभाजन झाले व माउंट बॅटन योजनेनुसार भारताची फाळणी करण्यात आली आणि 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी प्रार्थनेला जात असताना नथुराम गोडसे यांनी गोळ्या झाडून गांधींची हत्या केली. गांधीजींनी यंग इंडिया व हरिजन ही वृत्तपत्र चालवली. त्यांनी माझे सत्याचे प्रयोग, हिंद स्वराज हे प्रमुख ग्रंथात त्यांनी राजकीय आणि सामाजिक लिखाण केले. त्याचबरोबर त्यांच्या विचारांवर त्यांच्या आईचा, त्याचबरोबर भगवद्गीतेचा, बायबलचा, जैन व बौद्ध धर्माचा, कवी रामचंद्रजी, गोपाळकृष्ण गोखले, लिओ टॉल्स्टॉय, जॉन रस्किन, हेनरी डेव्हिड थो, T.H. ग्रीन आणि कन्फ्युशियस इत्यादी विचारांचा सुद्धा त्यांच्यावरती प्रभाव आपल्याला दिसून येतो. आता आपण गांधीजींचे जे काही राजकीय आणि सामाजिक कल्याणाचे विचार आहेत त्या विचारांमध्ये आपण प्रमुख विचार संबंधी या ठिकाणी पाहणार आहोत. ते म्हणजे गांधींचे अस्पृश्यता आणि जातीय ऐक्य संबंधी विचार, गांधींचे महिला, शिक्षण आणि राष्ट्रवादासंदर्भ विचार, गांधींचे धर्म आणि राजकारण संबंधी विचार, आरोग्य स्वच्छतेबाबत विचार आणि शेतकरी, आदिवासी जमाती, अल्पसंख्याक संबंधी विचार. ह्या विचारांच्या प्रामुख्याने आपण गांधींचे
राजकीय आणि सामाजिक कल्याणाच्या विचारामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण गांधीजींचे अस्पृश्यता आणि जाती ऐक्यासंबंधी विचार थोडक्यात पाहू. गांधीजींचे अस्पृश्यता आणि जातीय ऐक्यासंबंधी विचारांमध्ये गांधीजींनी अस्पृश्यता ही अमानवी आणि पाप आहे असे ठामपणे सांगितले. अस्पृश्यता ही हिंदू धर्मातील अत्यंत रानटी व अमानुष रूढी होती. या रूढीतील दुष्टपणा गांधींना बालपणापासूनच जाणवला होता आणि राष्ट्रीय चळवळीची सूत्र हाती घेतल्यानंतर गांधींनी अनेक रचनात्मक कार्यक्रमाची घोषणा केली आणि त्या कार्यक्रमामध्ये अस्पृश्यता निवारणाला प्रामुख्याने त्यांनी स्थान दिले. आता भारतात अस्पृश्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता आणि त्यामुळे त्यांनी अस्पृश्यतेला हिंदू धर्मावरील एक कलंक मानले आणि त्यासाठी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा अधिकार त्यावेळेस अस्पृश्यांना नव्हता आणि शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांचा स्पर्श विटाळ मानला जात होता. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. त्याचबरोबर गांधींनी कायदेशीर मार्गाने अस्पृश्यता नष्ट करण्याच्या प्रयत्नावर न भर देता हृदय परिवर्तनाच्या आणि मन परिवर्तनाच्या मार्गातून अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न केला. त्यांनी अस्पृश्यतेला हिंदू धर्मावरील एक कलंक मानला. दलितांनी त्यांनी हरिजन म्हणून संबोधले. हरिजन म्हणजे देवाची मुले असं त्यांनी त्या ठिकाणी संबोधले आणि अस्पृश्यता नष्ट केल्याशिवाय स्वराज्य अपूर्ण आहे असं त्यांचं मत होतं. जर आपल्याला स्वराज्य प्राप्त झाले आणि त्यामध्ये जर अस्पृश्यता असेल तर त्या स्वराज्याला काही अर्थ राहणार नाही असं गांधीजींना वाटत होतं आणि म्हणून गांधीजींची अशी धारणा होती की हिंदू समाजाचे त्यामुळे काय होईल, विघटन होईल. जर भारतामध्ये अस्पृश्यता पाळली गेली किंवा राहिली तर त्यामुळे हिंदू समाजाचं विघटन होईल आणि म्हणून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आपण ही जी अमानवीय पद्धत आहे हिला नष्ट करण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले होते आणि त्यामध्ये दलित समाजातील व्यक्तींना त्यांनी मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरी, शाळा इत्यादी ठिकाणी दलितांना समान अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी त्यांनी काय केलं, चळवळी सुरू केल्या आणि ह्या चळवळी च्या माध्यमातून त्यांनी गांधीजींनी अस्पृश्य निवारण कार्यक्रमाला सुरुवात केली आणि व्यावहारिक कारणाच्या आधारावर गांधींनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करतात, मात्र ते जाती व्यवस्थेचे कधी समर्थन करत नाही. वर्णव्यवस्थेचे जाती व्यवस्थेत झालेले रूपांतर गांधी यांना अमान्य करतात आणि जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाज विघटित झाला. प्रत्येक व्यक्ती आपल्या जातीपुरते पाहू लागला. त्यामुळे राष्ट्रीय वृत्ती लोप पावली. याचा लाभ उठून परकीय राज्यकर्त्यांनी भारतावर दीर्घकाळ राज्य केले आणि म्हणून हिंदू धर्माने ही जी काही जाती व्यवस्थेला आहे या जाती व्यवस्थेला संमती दिल्यामुळे हा जो अस्पृश्यतेचा प्रश्न आहे हाच प्रश्न गंभीर स्वरूपात समोर आलेला आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या आश्रमात सुद्धा हरिजनांना समान स्थान दिले आणि समाजाला आदर्श घालून दिला. गांधीजी म्हणतात की अस्पृश्यता हा मानवते विरुद्धचा एक गुन्हा आहे आणि त्यामुळे आपण ह्या अस्पृश्यतेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी गांधीजींनी यंग इंडिया आणि हरिजन वर्तमानपत्रात अस्पृश्यतेच्या विरोधात लेखन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. प्राचीन हिंदू धर्मात अस्तित्वाची जी अस्पृश्यतेची जी रूढी आणि अस्तित्वात नव्हती ती नंतरच्या काळात विकसित झाले. त्यामुळे ते अस्पृश्यतेला धर्माचा ते काही मानत नाही, भाग मानत नाही आणि ते अस्पृश्यांना हरिजन अशी उपमा देतात. त्याचबरोबर गांधीजींचे जातीय ऐक्याबाबत विचार
सुद्धा महत्त्वाचे आहेत. जाती ऐक्याबाबत गांधी असं म्हणत की गांधीजी समानतेवर आधारित समाज रचनेचे समर्थक होते. गांधीजी जे समाजामध्ये जातीय भेद निर्माण होऊ नये आणि समाजामध्ये समानतेवर आधारित जर समाज रचना राहिली तर देशाचं विभाजन होणार नाही. त्यामुळे त्यांनी जाती व्यवस्थेमुळे जी समाजात फूट पडते त्यामुळे त्यांनी ह्या जातीय भेदभावाला काय केलं आहे, विरोध केलेला आहे. आणि म्हणून गांधीजी असे म्हणतात की सर्व जाती ह्या एकमेकांवर अवलंबून असून सर्वजण समान आहेत, हा संदेश त्यांनी या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी श्रम प्रतिष्ठेवर भर दिलेला आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नाही. आणि त्यामुळे त्यांनी जे काम डॉक्टर, इंजिनियर्स, वकील यांचं आहे तेवढंच महत्त्वाचं काम स्वच्छता करणाऱ्यांचं, कामगारांचं आहे किंवा चांभार, कुंभार, न्हावी या समाजाचं आहे. आणि म्हणून आपण त्यांनी श्रम प्रतिष्ठेवरती भर दिलेला आहे आणि त्यांनी कोणतेही कामाला लहान किंवा मोठे असं लेखलेलं नाही. आणि म्हणून या आधारावर गांधीजींनी जाती ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य करणं शक्य नाही असं त्यांचं त्यामुळे ठाम मत होते. गांधीजींचा अंतिम उद्देश असा होता की समाजातून अस्पृश्यता पूर्ण नष्ट करणे आणि त्याचबरोबर सर्व जातींमध्ये बंधुता, समता व सहकार्य निर्माण करणे. नैतिक मूल्यावर आधारित न्याय आणि मानवतावादी समाज उभा करणे ही त्यांची अंतिम उद्दिष्ट होती. आणि म्हणून शेवटी असं म्हणता येईल की महात्मा गांधींचे जे अस्पृश्यता, जाती ऐक्याबाबतचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. सामाजिक समतेशिवाय खरी लोकशाही शक्य नाही हा संदेश त्यांनी आपल्या विचारातून व कृतीतून या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर महात्मा गांधींचे महिला, शिक्षण आणि राष्ट्रवाद याबाबतचे विचार भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम पाहू आपण महात्मा गांधींचे महिलांविषयी विचार. गांधीजींच्या मते स्त्री व पुरुष तत्वतः काय समान आहेत आणि स्त्री स्वतःचे असे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तिला पुरुषांइतकीच निसर्गाकडून मानसिक शक्तीची देणगी मिळाली आहे. स्त्री ही त्याग, सहनशीलता, शोषिकता, कष्टाळूपणा या बाबतीतील ती पुरुषांपेक्षा काय अधिक काकणभर सरस आहे अशी गांधीजींची धारणा होती. आणि म्हणून समाज व्यवस्थेत स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या ज्या काही दुय्यम वा भेदभावपूर्ण वागणुकीला ते काय करतात, विरोध करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान दर्जा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून महिलांना त्यांनी नैतिक शक्तीचं सुद्धा प्रतीक मानलेलं आहे. आणि म्हणून महिला ह्या शोषिकता, कष्टाळूपणा आणि त्याग या बाबतीत सरत असल्या कारणाने त्यांना राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग करून घ्यावा असं त्यांनी या ठिकाणी आवाहन केलं. त्या काळात ज्या काही पर्दा पद्धत होती, बालविवाह पद्धत होती, सतीप्रथा होती, यासारख्या रूढींना सुद्धा त्यांनी कठोरपणे या ठिकाणी विरोध केलेला आहे. आणि महिला ह्या अहिंसक संघर्षात स्त्रियांची जी कष्ट करण्याची क्षमता असते ती असामान्य स्वरूपाची असते. नैतिक आणि मानसिकदृष्ट्या स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त कणखर असतात. त्या संकटांना डगमगत नाही आणि मुलांना जन्म देताना आणि त्यांचे पालन पोषण करताना माता म्हणून ह्या पुरुषांपेक्षा जास्त कणखर असतात. त्याचबरोबर त्यांनी जे सोसलेले कष्ट असतं त्यांना सर्वोत्तम दर्जा मिळवून देणारे कष्ट ठरते. कस्तुरबांच्या अनुभवातून स्त्रियांप्रती वागण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला होता. स्त्रियांबद्दलच्या समाजव्यवस्थेतील अनिष्ट रूढींवर गांधींनी प्रहार केले होते आणि स्त्रियांना सार्वजनिक जीवनात सहभाग न दिल्यामुळे त्यांच्या शक्तीचा योग्य वापर होऊ शकला नाही.
स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातील समावेशनासाठी त्यांनी अनेक रचनात्मक कार्यक्रमसुद्धा केले. गांधींनी केलेल्या आंदोलनामध्ये स्त्रियांचा राजकीय सहभाग वाढवा म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी प्रयत्न केले. विदेशी वस्तूंवर बहिष्कार आंदोलन असेल, धरणे असेल, नशाबंदी असेल, सूतकताई असेल, या कार्यक्रमात स्त्रियांनी त्या काळामध्ये सक्रिय असा सहभाग घेतला आणि म्हणून स्त्री शिक्षणावरती पण त्यांनी अधिक भर दिला. कारण सुशिक्षित स्त्री म्हणजे सुशिक्षित कुटुंब असं त्यांचं मत होते आणि म्हणून स्त्री ही दुर्बल नाही तर ती सहनशीलतेची व त्यागाची मूर्ती आहे असं गांधीजींना वाटतं. आणि म्हणून आपल्या सामाजिक विचारात जे स्त्रियांचं समाज व्यवस्थेतील महत्त्व पटवून देण्याचा त्यांनी काय केलं आहे, गांधीजींनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून स्त्रियांच्या अधिकाराचं त्यांनी समर्थन केले. स्त्री सबलीकरणासाठी त्यांनी अधिक संधी देण्याची आवश्यकता आहे असं त्यांनी सांगितलं आहे. सार्वजनिक जीवनात स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि गांधींच्या या कार्यामुळे भारतातील स्त्रियांना राजकीय सहभागाला काय मिळाली, चालनासुद्धा मिळाली आहे असे अनेक अभ्यासकांनी सुद्धा या ठिकाणी नमूद करून ठेवलेले आहे. गांधीजींनी आपल्या आश्रमातच एक रचनात्मक कार्यक्रम, स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांना मुक्त प्रवेश दिला. कौटुंबिक जीवनातील स्त्रियांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचं त्यांनी मान्य केला. स्त्रियांविषयीच्या अनिष्ट रूढींचा धिक्कार केला. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाहाचे त्यांनी काय केले, समर्थन केलेले आहे. आणि स्त्रियांच्या हक्काची राजकीय चळवळीशी सांगड घालण्याचा त्यांनी काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तर एवढ्या विचारांच्या माध्यमातून आपण गांधीजींचे महिलांविषयीचे विचार समजून घेऊ शकतो. त्याचबरोबर गांधींचे शिक्षणाविषयी विचार. गांधीजींनी मूलभूत शिक्षण ही एक नवीन संकल्पना मांडली आहे आणि त्या मूलभूत शिक्षणाला नई तालीम असं त्यांनी नाव दिलेलं आहे. गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेत वास्तव्याला होते त्या काळात त्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी फिनिक्स आणि टॉलस्टॉय आश्रमात शैक्षणिक जबाबदाऱ्या त्यांनी काय केल्या होत्या, सांभाळल्या होत्या. आणि अनेक शिक्षणविषयक प्रयोग देखील त्या ठिकाणी त्यांनी काय केले होते, सुरू केले होते. आणि आपल्या शिक्षणविषयक विचारांची सविस्तर मांडणी गांधींनी सर्वप्रथम जर केलं असेल तर त्यांनी हिंद स्वराज या ग्रंथात त्यांनी केलेली आहे. हिंद स्वराज पुस्तकाच्या 18व्या प्रकरणात गांधीजींनी शिक्षणविषयक विचारांची काय केलेली आहे, प्रामुख्याने मांडणी केलेली आहे. आणि भारतातील सुशिक्षित वर्ग इंग्रजी शिक्षणाला वाघिणीचं दूध मानत होता, परंतु गांधींनी या वर्गाची री न ओढता इंग्रजी शिक्षणाचा भारतातील शिक्षण आणि उच्च वर्गावर काय परिणाम झाला आहे याचं त्यांनी विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. इंग्रजी शिक्षणामुळे भारतीय समाजात अभिजन वर्ग आणि जनसामान्य वर्ग यात एक प्रकारे दुही निर्माण झालेली आहे असं गांधीजी म्हणत. आणि सुशिक्षित अभिजनाचा वर्ग आपल्या ज्या काही परंपरा आहे आणि सभ्यतेपासून एक प्रकारे दुरावत चाललेला आहे अशी गांधींची धारणा होती. आणि म्हणून भारतीय मध्यमवर्गीय आणि उच्च भूवर्गाची मनोवृत्ती बदलण्यासाठी गांधींनी ह्या नई तालीम ही संकल्पना, शिक्षणासंबंधी नई तालीम ही संकल्पना काय केली, त्यांनी मांडली आहे. आणि त्यालाच बुनियादी शिक्षण प्रणालीची त्यांना मान्य केलेली. बुनियादी शिक्षण म्हणजे मूलभूत शिक्षण असं त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. आणि ह्या शिक्षण प्रणालीच्या सांस्कृतिक व्यवस्थेच्या निर्मितीच्या पायाभरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शिक्षण स्वावलंबन व चारित्र्य निर्मिती करणारे असावे असं त्यांनी चे मत होते. आणि त्यासाठी त्यांनी पुस्तकी ज्ञानापेक्षा असे ज्ञान दिले गेले पाहिजे की ज्या ज्ञानामुळे हाताला काम मिळेल. श्रम शिक्षणाला त्यांनी प्रामुख्याने महत्त्व दिलेले आहे की ज्या शिक्षणातून आपल्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीचे शिक्षण हे दिले गेले पाहिजे असं गांधीजींची धारणा होती. आणि म्हणून ते दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर असहकार आंदोलनातील राष्ट्रीय शाळांचा प्रयोग त्याने सेवाग्राम आणि इतर आश्रमांमध्ये मर्यादित प्रमाणात भारतीय जनतेच्या गरजेच्या
अनुकूल शिक्षणाचा विचार त्यांनी केला आणि 1934 वर्धा येथील शिक्षण संमेलनात गांधींनी ह्या नई तालीम शिक्षण पद्धतीची कल्पना समोर मांडली आणि या शिक्षण पद्धतीला गांधींनी एक नई तालीम असे नाव दिले. 1935च्या कायद्यानुसार प्रांतीय पातळीवर काँग्रेसची सरकार स्थापन झाली. या सरकारांनी सुद्धा शिक्षण विस्ताराला प्राधान्य द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 31 जुलै 1934 रोजी गांधींनी हरिजन साप्ताहिकात लेख लिहून या शिक्षणविषयी विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. यामध्ये शिक्षणविषयी विचार मांडताना गांधीजींनी प्रामुख्याने शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे असं त्यांनी सांगितले. शिक्षणाने व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक विकास व्हावा हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. आणि गांधींनी ह्या नई तालीम शिक्षण पद्धती सुरुवातीतील 4 मूलभूत तत्वांवर आधारित होती. यामध्ये पहिलं तत्व असं होतं की प्राथमिक शिक्षण हे आजचे म्हणजे तत्कालीन मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण वजा इंग्रजी अधिक हस्तउद्योग असेल त्यात 7 ते 4 किंवा त्यापुढील अशा वयाचा समावेश असेल. त्याचबरोबर त्यांनी निवडलेला जो हस्तउद्योग होता हा परिसरातील लोकांच्या मुख्य व्यवसायातील असावा. शाळेतील सर्व शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगीचे अनुबंध साधून दिले जावे आणि शिक्षण हे उत्पादक व स्वयंपोषित असावे असं त्यांनी या त्यांच्या शिक्षणाविषयी मूलभूत तत्वांवर आधारलेले विचार होते. गांधीजींचे अशा पद्धतीचे विचार त्यांनी त्यांच्या शिक्षण संबंधी विचारात त्यांनी सांगितलेत. त्याचबरोबर गांधींनी राष्ट्रवादासंबंधी विचारसुद्धा आपले मांडलेले आहेत. गांधीजींचे राष्ट्रवादासंबंधी विचार हे प्रामुख्याने गांधीजींचा जो राष्ट्रवादासंबंधी विचार होता तो मानवतेवर व नैतिकतेवर आधारित होता आणि म्हणून गांधीजींना असं वाटत होतं की इंग्रजांनी केलेल्या ज्या काही भौतिक आणि प्रशासकीय सुधारणामुळे देश एकात्म झाला. अनेक अभ्यासक भारतात राष्ट्रवाद निर्मितीचे श्रेय खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीला देतात, परंतु गांधींना ही भूमिका काय होती मान्य नव्हती. भारत हा देश प्राचीन काळापासूनच एकात्म होता अशी गांधीजींची काय होती धारणा होती आणि त्यामुळे गांधीजींचा राष्ट्रवाद मानवतेवर व नैतिकतेवर आधारित होता आणि त्यांनी अहिंसा व सत्य या तत्वावर आधारित राष्ट्रवाद त्या ठिकाणी मांडला होता. आणि म्हणून गांधीजी म्हणत की भारत हा देश प्राचीन काळापासूनच एकात्म होता आणि वेद उपनिषदेशापासून काळापासून भारतात एकात्मतेची भावना होता. 15-20 मिनिट एकात्मतेची त्यांची भावना अखंडित होती आणि म्हणूनच प्राचीन काळापासूनच भारतीय लोक विविध पवित्र धार्मिक स्थळांच्या यात्रा करत, त्याचबरोबर चारधाम यात्रा असतील, त्यांचा याचा उद्देश निवड धार्मिक नव्हता, तर या भूमिकेचे नैसर्गिक आणि भौगोलिक एकात्मतेचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं रूपांतर करण्यासाठी त्यांनी प्राचीन काळापासूनच ज्या काही विविध प्रथा परंपरा निर्माण करण्यात आल्या त्यात धर्म, जात, पंथ यात एकात्माची भावना विकसित झाल्यास त्यांनी देशव्यापी एकात्मतेची भावना लवकर विकसित होईल अशी त्यांची त्यामध्ये धारणा होती आणि म्हणून त्यांचा राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक होता. त्यामध्ये विशिष्ट जात किंवा धर्म किंवा भाषा यावर आधारित न होता, तर त्यामध्ये सर्व जाती धर्मातील भाषातील लोकांनी एकत्रित यावं
या स्वरूपाचे होते. आणि म्हणून स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर सामाजिक व नैतिक स्वातंत्र्य असे ते मानत. आणि म्हणून त्यांनी स्वदेशी, ग्रामस्वराज्य, आत्मनिर्भरतेवर त्यांनी प्रामुख्याने भर दिलेला दिसून येतो. शेवटी निष्कर्षामध्ये आपण असं म्हणू शकतो की गांधीजींनी जी धर्माधिष्ठित आणि सांप्रदायिक राष्ट्रवादाला प्रामुख्याने विरोध केलेला आहे आणि एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेसाठी धर्माची आवश्यकता नाही अशी त्यांची त्या ठिकाणी धारणा होती. आणि म्हणून शेवटी गांधीजींच्या विचारांमध्ये गांधीजींचे महिलांविषयी विचार असतील, शिक्षणाविषयी विचार असतील, राष्ट्रवादीचे विचार असतील, हे विचार आजही आपल्या समाजासाठी प्रेरणादायी आहेत. यामध्ये समता, नैतिकता व मानवतेवर आधारित राष्ट्र उभारण्यासाठी हे विचार आजही मार्गदर्शक ठरतात. त्याचप्रमाणे गांधींचे धर्म आणि राजकारण याविषयीचे विचार, यामध्ये आपण गांधींचे धर्म आणि राजकारण याविषयीचे विचारांमध्ये त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा एक पाया होता. धर्म आणि राजकारण याविषयीचे विचार हे त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा पाया होता आणि त्यांनी धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून नैतिक व मूल्यावर आधारित राजकारणाची त्या ठिकाणी त्यांनी संकल्पनाही मांडलेली आहे. तर सुरुवातीला आपण त्यांचे धर्माविषयी विचारांबद्दल पाहू की त्यांचे धर्माविषयी काय विचार होते. तर गांधीजींसाठी धर्म म्हणजे फक्त नैतिक आचरण किंवा कर्मकांड यापुरते मर्यादित नव्हते, तर त्यामध्ये त्यांनी सर्व धर्माचा मूलभूत संदेश एकच आहे अशी त्यांची धारणा होती. आणि सर्व धर्मांचे जे काही मूलभूत संदेश आहेत ते सर्व धर्माच्या ग्रंथात एकच आहेत की सत्य, अहिंसा, प्रेम आणि करुणा. या आधारावर सर्व धर्म आपलं मत व्यक्त करत असतात की प्रत्येक धर्म हेच सांगतो की सत्य, अहिंसा, प्रेम आणि करुणाने आपण वागले पाहिजे. कोणताही धर्म हिंसेचं उदात्तीकरण किंवा हिंसेला प्रोत्साहन देत नाही. आणि म्हणून गांधीजींचे जे राजकीय सामाजिकरणात धर्म आणि अध्यात्माचा खूप महत्त्वाचा वाटा राहिलेला यामध्ये दिसून येतो. आणि त्यांनी सर्व धर्म समभाव या तत्त्वावर प्रामुख्याने भर दिलेला आहे. आणि त्यांची आईची जी धर्मावरील श्रद्धा होती, कुटुंबातील जे धार्मिक वातावरण होतं, याचा सुद्धा गांधींवरती प्रभाव पडलेला होता. आणि म्हणून त्यांनी परमेश्वरावरील जी नितांत श्रद्धा आणि गांधी विचारांचा जो प्रमुख पाया मानले जातात. गांधीजी सांगतात की मी एक वेळ हवा पाण्याशिवाय जगू शकेल, पण परमेश्वरावरील श्रद्धेशिवाय जगू शकणार नाही. परमेश्वराबद्दलची भक्ती ज्या दिवशी माझ्या मनातून नष्ट होईल त्या दिवशी मी मृत अवस्थेत होईल असे ते म्हणत. आणि म्हणून धर्माचा वापर करून द्वेष, हिंसा किंवा भेदभावासाठी होऊ नये असं त्यांनी ठामपणे सांगत. खरा धर्म माणसाला मानव बनवतो असं त्यांचं मत आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणत की माझा धर्म मला सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवतो. राजकारणाविषयी महात्मा गांधींचे विचारांमध्ये जर आपण पाहिलं तर गांधींचे राजकारण हे सत्ता केंद्रित नव्हते, तर ते लोक केंद्रित होते. त्यांनी सत्तेसाठी कधीही राजकारण केले नव्हते. आणि म्हणून त्यांनी त्यामुळेच त्यांनी राजकारणातच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रांना त्यांनी धर्माची जोड दिली गेली पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि म्हणून समाजातील सर्व क्षेत्र धर्माच्या प्रभावापासून मुक्त ठेवणं म्हणजे समाजाला एक प्रकारे अधोगतीच्या दिशेने नेणे अशी त्यांची त्यामुळे धारणा होती. त्याप्रमाणे गांधीजीचे राजकारणाचं जे सत्ता केंद्रित नव्हते तर ते लोक केंद्रित होते अशी धारणा होती. आणि त्यांनी राजकारणात सत्य, अहिंसा, नैतिकता या तत्वांना सर्वोच्च स्थान दिले होते. आणि हे तत्व कुठून आले होते तर हे तत्व धर्मातून आलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी धर्म आणि राजकारणाचा एक प्रकारे त्यांनी संघटित किंवा एकत्रित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.
त्यांची अशी धारणा होती की आपले साध्य जितके पवित्र तितकेच साधनसुद्धा पवित्र असावीत असा त्यांचा आग्रह होता. आणि म्हणून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी जन आंदोलन, सत्याग्रह, असहकार याचा अशा पवित्र साधनांच्या माध्यमातून त्यांनी वापर केला आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने कुठलीही हिंसा न होता स्वातंत्र्य कसं प्राप्त होईल हा त्यांचा त्यामागे उद्देश होता. आणि म्हणून ते सांगत की आपले साध्य जितके पवित्र असेल तेवढेच आपले साधनसुद्धा हे पवित्र असले पाहिजे. आणि म्हणून राजकारणाचा उद्देश सर्वसामान्य माणसांचे कल्याण असावा असे त्यांची एक धारणा होती. आणि म्हणून धर्म आणि राजकारण यांचे नात्यांबद्दल गांधीजी म्हणतात की धर्माशिवाय राजकारण पूर्ण नाही आहे, हे अपूर्ण आहे, अपंग आहे. आणि म्हणून त्यांनी धार्मिक कट्टरतेला तीव्र विरोध केला. राजकारणामध्ये धार्मिक कट्टरतेच्या माध्यमातून राजकारण केले जाऊ नये यासाठी त्यांचं मत होतं. राजकारणात धर्म म्हणजे नैतिक मूल्यांचा वापर आणि ह्या म्हणजे नैतिक मूल्यांचा वापर करून राजकारण करणं. त्याचबरोबर एखाद्या धर्माचं वर्चस्व म्हणजे राजकारणात त्या धर्माचा उपयोग असं त्यांचं मत नव्हतं. आणि म्हणून धर्माच्या नावाखाली हिंसा व फूट पाडणं त्यांना अमान्य होतं. त्यासाठी त्यांनी नाकारलं होतं. आणि त्यामुळे त्यांचे राजकारण मानवतावादी, सर्वसमावेशक आणि शांततामय होते. आणि म्हणून धर्मापासून वेगळे झालेले राजकारण हे एक मृतदेहासारखे आहे असं त्यांचं मत होतं. म्हणून राजकारणामध्ये धर्म हे नैतिक मूल्यांसाठी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शेवटी निष्कर्षामध्ये गांधीजी म्हणतात की महात्मा गांधीजींच्या धर्म राजकारणाच्या विचारांचा केंद्रबिंदू हा मानवता, नैतिकता आणि अहिंसा हा होता. आणि आजच्या काळातही राजकारण अधिक शुद्ध, लोकाभिमुख आणि मूल्याधारित व्हावे यासाठी गांधींचे विचार अत्यंत मार्गदर्शक ठरतात. शेवटी गांधींचे आरोग्य आणि स्वच्छता याविषयी विचार. महात्मा गांधीजींचे आरोग्य, स्वच्छता याविषयीचे विचार अत्यंत साधे, वैज्ञानिक आणि नैतिक मूल्यावर आधारित होते. त्यांनी वैयक्तिक स्वच्छता, स्वसंयम आणि नैसर्गिक जीवनशैलीला मानवी आरोग्याचा त्यांनी काय केलं आहे, पाया मानलेला आहे. आणि म्हणून त्यांचे आरोग्याविषयी विचार आपण पाहताना त्यांनी दुही अंगांनी त्याचा वापर केलेला आहे. आरोग्य आणि स्वच्छता याचा संबंध व्यक्तिगत आणि सामाजिक दोन्ही अंगांनी म्हणजे काय की स्वच्छता आणि आरोग्य यांचा संबंध व्यक्तीचा वैयक्तिक आणि सामाजिक या दोन्ही पातळींशी येणार आहे. वैयक्तिक पातळीवर आरोग्य उत्तम असेल तर आपली कार्यक्षमता काय होईल, टिकून राहील. आणि म्हणून गांधीजींनी आरोग्याविषयी मत मांडताना नैसर्गिक आणि साध्या जीवनशैलीवर त्यांनी प्रामुख्याने भर दिलेला आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोग नसणे नव्हे, याला आरोग्य त्यांनी म्हटलं नाही, तर आपलं शरीर, मन, आत्मा याचे संतुलन असं त्यांनी अशा पद्धतीचं संतुलन असावं ज्यामध्ये आपलं शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन राहील. त्यावेळेस आपले आरोग्य हे काय होईल, चांगले राहील. आणि म्हणून त्यांनी शरीर तंदुरुस्त असेल तर मन तंदुरुस्त राहील. आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण आहार घेण्याचा सुद्धा सल्ला त्यांनी दिलेला आहे. गांधीजींनी मांसाहारपेक्षा शाकाहाराला जास्त प्राधान्य दिलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वसंयम, उपवास, शुद्ध आहार यांना आरोग्यासाठी महत्त्व दिले. जड, तामसवी, कृत्रिम पदार्थापेक्षा साधा, सात्विक आणि स्थानिक आहार त्यांनी स्वीकारला आहे. गांधीजी स्वतः खजूर, त्यानंतर बकरीचे दूध अशा नैसर्गिक वनस्पती खाणाऱ्या बकरीचं दूध या अशा साध्या आहाराला त्यांनी काय केलं होतं, प्राधान्य हे दिलेलं होतं. आणि आपलं मन शुद्धी करण्यासाठी उपवास सुद्धा ते करत असत.
त्याचबरोबर त्यांनी औषधांपेक्षा निसर्ग उपचार जसे की सूर्यप्रकाश असेल, स्वच्छ हवा असेल, पाणी यावर त्यांनी जास्त विश्वास ठेवला. त्याचबरोबर त्यांनी व्यसनमुक्त जीवन हे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले. स्वच्छतेविषयी गांधींचे मत असे होते की स्वच्छता ही आरोग्याची पहिली पायरी आणि त्यांनी स्वच्छतेला धर्मा इतकेच महत्त्व दिले आणि वैयक्तिक स्वच्छतेसोबतच त्यांनी सार्वजनिक स्वच्छतेवर सुद्धा त्यांनी विशेष भर दिलेला आहे. स्वतः शौचालय स्वच्छ करून त्यांनी श्रम प्रतिष्ठेचा आदर्श त्यांनी जगासमोर घालून दिला आहे आणि म्हणून आपण स्वच्छता अभियान राबवताना सुद्धा गांधीजींचेच विचार आदर्श मानून आपण ते अभियान आज सुद्धा आपण भारतामध्ये पूर्ण देशामध्ये चालवताना दिसते. आणि म्हणून जिथं अस्वच्छता, कचरा, घाणीचे वातावरण हे खऱ्या अर्थाने रोगाचे मूळ कारण आहे असं त्यांचं मत मानत आणि त्यांनी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वतः घ्यावी असं त्यांनी सांगितले आणि म्हणून स्वच्छता ही स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे अशी त्यांची धारणा होती. जर आपल्या देशामध्ये स्वच्छता नसेल तर आपलं स्वातंत्र्य मिळून काही उपयोग नाही अशी त्यांची धारणा होती. म्हणून स्वातंत्र्यापेक्षाही ते स्वच्छतेला अधिक महत्त्व देत आहेत आणि म्हणून आरोग्य आणि स्वच्छता ही व्यक्तिगत आणि सामाजिक ही कर्तव्य आहेत आणि निरोगी नागरिकांशिवाय सशक्त राष्ट्र उभं राहू शकत नाही असं गांधीजी मानत आणि स्वच्छ जीवनशैलीमुळेच शारीरिकच नव्हे तर नैतिक शुद्धता सुद्धा काय होत असते, निर्माण होत असते. आणि महात्मा गांधींचे हे आरोग्य आणि स्वच्छतेबाबतचे विचार आजही तितकेच उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत. स्वच्छता, स्वयं, साधेपणा, निसर्गाशी सुसंवाद यातूनच खरं आरोग्य साध्य होत असते हा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर गांधीजींचे शेतकरी, आदिवासी जमाती आणि अल्पसंख्याक यांच्याविषयी सुद्धा त्यांनी विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत. शेतकऱ्यांविषयी विचार सांगताना गांधीजींनी भारताला खेड्यांचा देश मानले आणि शेतकऱ्यांना समाजाचा कणा मानला. शेतकऱ्यांचे शोषण थांबले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. जमीनदार, सावकार, ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांना त्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यासाठी भारतात आल्यानंतर त्यांनी चंपारणचा जो सत्याग्रह केला 1917मध्ये निळी लागवडीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात आंदोलन केले. शेतकऱ्यांनी अहिंसक मार्गाने हक्कासाठी लढावे असा त्यांचा आग्रह होता आणि म्हणून स्वावलंबन, साधे जीवन, ग्रामस्वराज्य यावर त्यांनी काय केलेलं आहे, भर दिलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा उद्धार झाला तरच देशाचा उद्धार होईल असा गांधीजींचा विश्वास होता. आदिवासी जमातींबाबत गांधींचे विचार सांगताना असे दिसून येते की गांधीजींनी आदिवासींना गिरिजन म्हणजे वनवासी असं म्हणत आणि आदिवासी हे निसर्गाशी जवळीक असलेले प्रामाणिक व स्वाभिमानी लोक आहेत असं त्यांचं मत होतं आणि त्यांच्या जे जमिनी आहेत, जंगल आहे आणि परंपरेचे संरक्षण हे झाले पाहिजे यावर सुद्धा गांधीजींनी जोर दिलेला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आज आदिवासी संस्कृती नष्ट होऊ नये अशी त्यांची भूमिका होती. म्हणून आदिवासींना शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाच्या संधीसुद्धा मिळाल्या पाहिजे असं गांधीजींचं मत होतं. गांधीजींनी आदिवासींच्या विकासासाठी सहृदयता आणि समता यावर आधारित धोरणांचा त्यांनी पुरस्कार केला होता. आणि शेवटी अल्पसंख्याक विषयी विचारांमध्ये गांधीजी धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सलोखा याचे कट्टर समर्थक होते आणि म्हणून भारत सर्व धर्मांचा देश आहे, प्रत्येक धर्माला समान सन्मान मिळाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती आणि म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्य हे भारताच्या ऐक्यतेसाठी अत्यंत आवश्यक आहे असे त्यांचे मत होतं. अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी संरक्षण करणे हे बहुसंख्याकांचंच कर्तव्य आहे असं ते मानत आणि म्हणून फाळणीच्या काळात त्यांनी धार्मिक हिंसाचार थांबवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले आणि म्हणून मी आधी भारतीय आहे आणि मग हिंदू आहे असे गांधीजी म्हणत. महात्मा गांधींचे हे विचार हे समानता, न्याय, अहिंसा, मानवता यावर आधारित होते. शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याक हे समाजाचे दुर्बल घटक असूनही त्यांचा विकास झाला तरच खरा राष्ट्र विकास होईल असा त्यांचा ठाम विश्वास होते. धन्यवाद.